आंबोळी मच्छीची पण आहे, मच्छी पण आहे ना परवाची मुंबई नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण महाडिक आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. आणि मालवण सिरीज चालू आहे आणि मालवण सिरीजचा आमचा आज शेवटचा दिवस आहे. म्हणजे आज आम्ही जाणार आहोत परत रिटर्न आमच्या घरी कल्याणला. सो 11 वाजताची मांडवी एक्सप्रेस आहे. 10 वाजता निघायला लागेल आम्हाला इथून. अर्धा पाऊण तासाचं अंतर आहे इथून स्टेशनचं. शेवटचा नजारा बघून घ्या बागेचा. आज लास्ट दिवस आहे ज्या दिवशी मी इथून इंट्रो रेकॉर्ड करतो आहे. बरेच इथून इंट्रो रेकॉर्ड केलेत आणि खूप आवडतं मला इथून रेकॉर्ड करायला, कारण की वातावरण मस्त आहे. एकूणच खूप सुंदर अशी ट्रिप झाली माझी. एक आमची म्हणायला हवं. आम्ही 12 जण होतो आणि बऱ्याच गोष्टी पाहिल्या मालवणात येऊन. आठवडाभर 6 दिवस स्टे होता प्रॉपर आमचा, सोमवार ते शनिवार, आणि रविवारी आलो, रविवारी परत चाललो. तो 6 दिवसाचा प्रॉपर स्टे होता आमचा आणि बरंच काही पाहिलं आम्ही. पहिल्या दिवशी कुणकेश्वर, आचऱ्याचं रामेश्वर मंदिर ती बाजू पाहिली. त्यानंतर मग भराडी देवी, त्या साईडचं धामापूरचं मंदिर, भगवती देवीचं मंदिर, ती बाजू पाहिली. तिच्या दिवशी गोव्याला गेलो, गोव्याचे 2-3 प्लेसेस पाहिले. त्यानंतर काल महालक्ष्मी साईड केली, म्हणजे कोल्हापूर साईड गेली. महालक्ष्मी, आदमापूरचं बाळूमामाचं दर्शन घेतलं. तर बऱ्याच गोष्टी पाहिल्या. इथल्या लोकल्स मंदिर जे आहेत ते खूप सुंदर असे मंदिर्स आहेत. प्रत्येक गावातले जे एक मंदिर आहेत त्यांच्यावर खूप बरेच खर्च केलेला आहे. आणि अगदी म्हणजे या गावातले जे दुर्गादेवीचं मंदिर आहे त्यावर अगदी फक्त कलर कामासाठी 10 लाख रुपये खर्च केले. सो इथले मंदिर खूप पाहण्यासारखे आहेत. असं गरज नाही की एखादं प्रेक्षणीय स्थळी जे खूप प्रसिद्ध असे देवस्थान आहेत त्यांचंच दर्शन घेतलं पाहिजे. कोणत्याही गावात जाल तुम्ही तर कोणतंही मंदिर घ्या गावातलं, खूप सुंदर बनवली आहेत. खूप सुंदर त्यांचे जे कोरीव काम आहे, बांधकाम आहे, खूप सुंदर केलेलं आहे. आणि त्यानंतर त्यावर रंगही खूप अप्रतिम आकर्षक असे केलेले आहेत. सो तुम्ही जर या साईडला याल तर नक्की हे मंदिरांना वगैरे व्हिजिट तर करा. त्याशिवाय बाकी जे नॉर्मल जे टुरिस्ट ॲट्रॅक्शन आहेत, बीचेस आणि वॉटर स्पोर्ट्स वगैरे, ते तर आहेतच. त्याशिवाय इथली मंदिरंही खूप सुंदर अशी आहेत. सो ह्या एकूणच ट्रिपमध्ये बऱ्याच गोष्टी आम्ही पाहिल्या. त्याशिवाय काही आमच्या मिस झाल्या. जसे की आम्ही काही ठरवून आलो, जसे की वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी, देवबागला, तारकर्लीला जाऊ तर स्कूबा डायविंग, बाकी ज्या पॅरासेलिंग वगैरे बरेच वॉटर स्पोर्ट्स आहेत त्या करू असं ठरवून चाललो होतो आम्ही. पण तुम्हाला माहितीच आहे 4 तारखेला नेव्ही डे आहे आणि त्यामुळे सिक्युरिटी खूप टाईट होती, सिक्युरिटी खूप स्ट्रिक्ट होती आणि त्यामुळे टुरिस्ट लोकांना बंदी घालण्यात आली होती. हॉटेल्स सील केले होते. हॉटेल्सवर ॲक्च्युली ज्या सिक्युरिटी फोर्सेस आहेत त्यांनी आपल्या ताब्यात घेतले होते अक्षरशः म्हणावं लागेल. त्यामुळे आमचं ते राहूनच गेलं. ते एक मनात थोडा खंत राहील की जी एक गोष्ट ठरवून आलो होतो खास करून करायची म्हणून ती राहूनच गेली. पण बऱ्याच अशा गोष्टी आम्ही केल्या ज्या आम्ही आधी ठरवल्या नव्हत्या. त्यातलं एक म्हणजे अंगणेवाडीला आमचं प्लॅन होतं. जवळच आहे इथून, 18 किलोमीटर आहे. आम्हाला ॲक्च्युली अंदाजा नव्हता की इतकं जवळ असेल, कारण की आम्ही मालवण, देवबाग आणि तारकर्ली ठरवलं होतं प्लॅनमुळे. ते ॲक्च्युली जवळपास तेवढ्याच अंतरावर आहे इथून. पण दादांनी ते आम्हाला न सांगता तो प्लॅन ठरवला होता गुपचूप. आणि ते आमचं ज्या दिवशी आम्ही धामापूरचं भगवतीचं मंदिर केलं त्या दिवशी भराडी देवीचंही मंदिर केलं. त्याशिवाय कन्हेरी मठही काल गेलो आम्ही, तेही आमच्या प्लॅनमध्ये होतं. ज्योतिबा राहून गेला कारण की खूप उशीर झाला असता. जर ज्योतिबा काल केलं असतं तर कदाचित रिटर्न येताना आम्हाला 1 वाजले असते. सो आम्ही ते काही गोष्टी मिस केल्या, काही गोष्टी आम्ही ज्या प्लॅन होत्या त्याही केल्या. सो एकूणच सुंदरशी ट्रिप झाली. बघून घ्या शेवटची भाग मागे. सो आज आमचा परतीचा प्रवास आहे आणि 11 वाजताची मांडवी एक्सप्रेस आहे. तयार होतो आहे, जेवणाची वगैरे तयारी चालू आहे घरी, कारण की आम्ही नॉर्मली प्रवासात बाहेरचं खाणं पसंत नाही करत, घरूनच बनवून घेतो. तो चिकन वगैरे बनवलेलं आहे, संडे त्यामुळे. सो चला आजचा हा ब्लॉग असेल
एकूणच आमच्या परतीचा प्रवासाचा. सो व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की असेच नवीन ट्रॅव्हल ब्लॉग्स आपल्या चॅनल येत राहतील. कारण हा चॅनल चालू करण्यामागे माझा मुख्य उद्देश होता ट्रॅव्हल ब्लॉग्स बनवायचे. आणखी दुसरं इतरही बनवू शकलो असतो, जसे की रेसिपीज आहेत वेगवेगळ्या. मी लहानपणापासून 7-8 वर्षाचा असल्यापासून मी जेवण बनवतो. त्याशिवाय थोडे गाण्याचे शॉर्ट्स वगैरे टाकू शकलो असतो. पण माझं मेन जे रिझन आहे हे चॅनल चालू करण्याचं ते म्हणजे लोकांना घरी बसल्या बसल्या चांगल्या चांगल्या प्रेक्षणीय स्थळांची ओळख करून द्यायची. आणि यावर्षी खरं म्हणजे मी नॉर्थ इंडियाचं प्लॅन करणार होतो. गेल्या वर्षी आम्ही साऊथ इंडियाला म्हणजे तिरुपती साईडला गेलो होतो. त्यामुळे तिरुपती, वेल्लोर जे तामिळनाडूमध्ये आहे ते साऊथ इंडिया आम्ही कवर केलं. त्यामुळे माझ्या मनात असं एक होतं की यावर्षी आपण नॉर्थला जाऊ. पण बरेच कारणं होती ज्यामुळे नाही होऊ शकलं यावर्षी. सो नेक्स्ट ट्राय करेन मी नेक्स्ट वर्षी नॉर्थ इंडियाचा टूर नक्की तुम्हाला दाखवेन. सो त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. सो आता आपण निघूया सिंधुदुर्ग स्टेशनसाठी. काय नाही रिक्षाची वाट बघतो आम्ही. हा रस्ता पुढे मालवणला जातो आणि या साईडला गेलो तर कणकवली आणि इकडे आता आम्ही दिसलेलं आहे. काय गोडा शेवटचा दिवस आहे, बसून देतो. कोणाला सिंधुदुर्ग स्टेशनला पोचलेलो आम्ही आणि ट्रेनची वाट बघतोय. बहुतेक आमचीच ट्रेन आलेली आहे. दूरवर एक ट्रेन दिसते येताना आणि कदाचित मांडवी एक्सप्रेसच आहे ती. S7 आलेला आहे आपला. S7 आहे, S8 आहे आपला. 5 तास. चला अर्धे इकडून अर्धे तिकडून, चला पटापट. घेतली. चला चला चला. 25 पासून तिकडून येईल आपला. सो फायनली आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. आठवडाभराच्या स्टेनंतर आम्ही मालवणला बाय बाय केलेला आहे आणि सिंधुदुर्ग स्टेशनवर आम्ही पकडलेली आहे मांडवी एक्सप्रेस आणि साधारण 9-9:30पर्यंत आम्ही ठाण्याला पोचू. सो आता बघू या प्रवासामध्ये काय अनुभव येतो आणि काय मौज मजा येते. जेवणाची वेळ झाली आणि जेवणामध्ये बघा चिकन आहे, चटणी आहे, कांदा, लिंबू आणि आंबोळी आहे. आंबोळी मच्छीची पण आहे, मच्छी पण आहे ना. ही परवाची मच्छी सुरमई. बाजूच्या कोचमध्ये जातो तिथे बघतो त्यांचं जेवण झालं की नाही. आंबोळी संपवून टाका. चटणी आहे. मी घेऊन बसलो होतो मी. चिकन पण आहे. हां मच्छी खाल्ली आम्ही. हां खेकडा नको. हां नाही टाकला. आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आता जस्ट आडवली ट्रेन स्टेशन क्रॉस केलेलं आहे. सगळ्यांना खूप झोप लागलेली आहे आणि पण लवकर उठलो होतो सकाळी. आधी लेट घरी पोचलो. रात्री 10-11 वाजले घरी पोचायला. त्यानंतर जेवण वगैरे त्यामुळे झोपणं लेट झालं आणि परत सकाळी लवकर उठलो कारण की सकाळी उठून ट्रेन पकडायची. त्यामुळे जेवणाला गेल्या सगळे झोपलेले आहेत. स्टेशन आलेले आहे आता. ओके
न्यूजर स्टेशन आलेलं आहे. इथं थांबते कशी माहिती नाही गाडी. न्यूजर स्टेशन आलेलं आहे आणि मोठा क्रॉसिंगला थांबली ती गाडी. मी पण आता थोडं झोपतो जरा. रत्नागिरीला पोचलो आहे आपण आता आणि काही वेळासाठी ट्रेन थांबेल इथे. आणि आता ट्रेन सुरू झालेली आहे. रत्नागिरी आपण सोडतोय. संध्याकाळचे 6:15 झालेले आहेत आणि आत्ताच माणगाव सोडलेलं आहे. सो ठाण्याला पोचायला 9, 9:15 होतील. आता चहा घेतली. बघू आता किती वेळ लागेल. साडेआठ वाजलेत. पनवेलला पोचलो आहे. बराच उशीर झाला आहे आणि प्रवासात थकवाही जाणवायला लागला आहे. मुलंही खूप कंटाळले आहेत. त्यांनाही थकवा जाणवतोय. त्याचं कारण म्हणजे अनेक रिझर्वेशन असलेले लोकही ट्रेनमध्ये चढली होती, त्यामुळे खूप गर्दी झाली होती. ठाण्याला पोहोचलो आहे आम्ही. इथपर्यंतच आमचा हा प्रवास होता मांडवी एक्सप्रेसचा. यानंतर आम्ही आता लोकलने कल्याणला जाणार आहोत. चला. तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. खरं म्हणजे कालच आम्ही पोहोचलो घरी. 10-10:30 वाजले घरी पोचायला. पण खूप थकवा थकलो होतो प्रवासादरम्यान, त्यामुळे व्हिडिओ काही रेकॉर्ड केला नाही. आणि हा व्हिडिओ आता रेकॉर्ड करतो आहे, कारण हा व्हिडिओ मला कुठे ना कुठे एंड करायचाच होता. थकण्याचं कारण म्हणजे कंटिन्युअसली 2 दिवस प्रवास झाला होता. आणि परवा म्हणजे शनिवारी आम्ही कोल्हापूर साईडला गेलो होतो. सकाळी 9-9:30ला निघालो, रात्री 10:30-10:30ला पोचलो रिटर्न. आणि दिवसभर आमचा जवळपास वेळ टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये गेला होता. आणि त्या प्रवासादरम्यान मुलांना खूप त्रास जाणवला. आणि परत काल ट्रेनचा प्रवास, त्यामुळे माझा मुलगा आता त्याने खूप किरकिर केली आणि त्याला सांभाळण्यातच सगळा वेळ माझा गेला. त्यामुळे जास्त काही रेकॉर्ड करता नाही आलं. त्याशिवाय आपण एखाद्या ठिकाणी जेव्हा जात असतो त्यावेळी जी एक्साइटमेंट असते, तीच एक्साइटमेंट ज्यावेळी आपण परत असतो प्रवासातून त्यावेळी नसते. त्यामुळे असं दाखवण्यासारखं जास्त काही नव्हतं. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ही ट्रॅव्हल सिरीज मालवण जरी आज संपत असली तरी अशा ट्रॅव्हल सिरीज तुमच्याकडे येतच राहणार आहेत. या पुढची ट्रॅव्हल सिरीज असेल माझ्या मते कोकणातला शिमगा 2.0 म्हणायला आहे. कारण की आपण गेल्या वर्षी आपण कोकणातला शिमगा ही सिरीज केली होती. आपलं चॅनल 2 महिन्याचंच होतं त्यावेळी आणि 5-6 व्हिडिओ टाकले होते आणि खूप चांगला रिस्पॉन्स भेटला होता 2 महिन्याचा चॅनल असतानाही. आणि त्यानंतर मला वाटतं पुन्हा मे महिन्यातली गावाकडची मज्जा ही सिरीज असेल. आणि त्यानंतर जुलैमध्ये एक मोठी ट्रॅव्हल सिरीज असणार आहे. जागा वगैरे नक्की सगळं झालेलं आहे आणि खूप मोठी सिरीज असणार आहे. नॉर्थ इंडियाची असणार आहे. ठिकाणं जागा वगैरे सांगत नाही आता. पुढचे जे काही व्हिडिओ येत राहतील त्यामुळे हळूहळू एक माहिती मी डिस्क्लोज करत जाईन. खूप मोठी सिरीज असणार आहे. त्यामुळे ती सिरीज पाहिजे असेल तर चॅनल आतापासून सबस्क्राईब करून ठेवा. सो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा. तर पुन्हा व्हिडिओ पुढच्या ट्रॅव्हल सिरीजमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.